राजकारणातले मुरब्बी नेते, चाणक्य, जाणता राजा अशी नानाविध बिरुदावली आपल्या भोवती मिरवणारे शरद पवार आज कुठेच का दिसत नाहीत? फोडाफोडी, सुडाचं राजकारण, केवळ सत्तेत बसण्यासाठी केलेली वाट्टेल ती तडजोड आणि फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी आयुष्यभर केलेली उठाठेव एवढीच काय ती पवारांच्या कारकिर्दीची व्याख्या? लोकसभा निवडणुकीत तब्बल 10 पैकी 8 जागा मिळवून सर्वात चांगला स्ट्राईक रेट मिळवणाऱ्या शरद पवार गटाला विधानसभेत 86 जागा लढवून केवळ 10 जागांवर समाधान का मानावं लागलं असा प्रश्न राहून राहून प्रत्येकाच्याच मनात येतोय। लोकसभेत किंगमेकर ठरलेल्या पवारांचा विधानसभेत डाव उलटा पडला का? विधानसभेच्या वेळी पवार कुठे कमी पडलेत आणि पवारांचं जातीय राजकारण हिंदुत्वापुढे फोल ठरलं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे। वयाच्या 27व्या वर्षी आमदार आणि 38व्या वर्षी मुख्यमंत्री बनलेला राज्याचा सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांची ओळख। 1990च्या दशकात ते काँग्रेसमधील सर्वात ताकदवान नेते म्हणून ओळखले जात होते। वयाच्या 83व्या वर्षीही भर पावसात सभा गाजवणारे आणि पक्षात फूट पडल्यानंतर आयात उमेदवारांच्या भरवशावर निवडणूक लढवणारे शरद पवार। मात्र आज पवारांच्या या सगळ्या तडजोडी, खोटे नरेटिव्ह आणि जातीचे राजकारण पुरतं फोल ठरलेलं दिसते। याचं कारण म्हणजे केवळ एका विशिष्ट जातीला केंद्रस्थानी ठेवून केलेलं राजकारण। शरद पवारांचा पक्ष हा सुरुवातीपासूनच केवळ मराठा केंद्रीय राजकारण करत आलाय। शिवाय हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे असा दावाही विरोधकांकडून केला जातो। बिगर मराठा समाजाप्रती ते कधीही अनुकूल नाहीत आणि त्यांनी कधीही लहान गटांना आपल्यात सामावून घेतलं नाही असा आरोपही त्यांच्यावर होतो। पवारांची राजकीय कारकीर्द आणि त्यांना मिळालेलं हे यश केवळ संस्थांतर्गत राजकारणावर अवलंबून राहिलंय। मात्र एकेकाळी काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार आज स्वतःच्याच पक्षाला वाचवू शकले नाही। मुख्य म्हणजे एकेकाळी पक्षाचे गृहमंत्री असलेल्या नेत्याच्या विदर्भातून आज शरद पवार गटाचा एकही आमदार निवडून न येणं म्हणजे त्यांची झालेली पुरती नाचक्की। मात्र या सगळ्याला कारणीभूत काय आहे? पवारांच्या या राजकीय पराभवाचं कारण काय हे आधी समजून घेऊया। लोकसभेच्या वेळी शरद पवारांनी मांडलेली जातीय समीकरणं त्यांच्या पथ्यात पडली। मात्र विधानसभेला त्यांची ही रणनीती पुरती फसली। विधानसभेच्या वेळी शरद पवारांनी मराठा वोट बँक एकत्र करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच वेळी मराठा आरक्षणासारख्या विषयावर त्यांच्या पक्षाची भूमिका कायमच संशयास्पद राहिली। त्यामुळे राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पवारांचीच फूस असल्याचे आरोपही त्यांच्यावर झाले। शिवाय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडून कायम फडणवीसांना लक्ष्य करून खालच्या पातळीवर टीकाही करण्यात आली। एवढंच नाही तर केवळ महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची तयारीही दर्शवली। मात्र शेवटी त्यांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली। या सगळ्यामुळे जनतेचा या आंदोलनावरून विश्वास उडाला। दुसरी गोष्ट म्हणजे जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुखांनी आपल्याला मंत्रिपद नाकारलं असा खुलासा खुद्द काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता। यावरून काँग्रेसचंही जातीवादी राजकारण प्रकर्षाने पुढे आलं। शिवाय हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीवेळी केवळ जाट समुदायाला केंद्रित करून निवडणूक लढवल्याने काँग्रेसची झालेली अवस्था सर्वांनी पाहिली। तीच अवस्था शरद पवारांची महाराष्ट्रात झाल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात नेहमी विचारांची लढाई झाली। त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातील जनतेला पवारांचं जात केंद्रित राजकारण पटलं नाही। शिवाय लोकसभेला केलेला प्रयोग पवारांना विधानसभेत करता आला नाही। यावेळी निवडणूक आयोगाने प्रत्येक मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये लावलेले मतदान केंद्र, मतदानाविषयी केलेली जनजागृती या सगळ्यामुळे मतदार घरातून बाहेर पडला आणि अर्थात मतदानाचा टक्काही वाढला। शिवाय महाविकास आघाडीने सुरुवातीला लाडकी बहीण सारख्या योजनेला केलेला विरोध आणि त्यानंतर आपल्या जाहीरनाम्यात नाव बदलून छापलेली तीच योजना यामुळे मवियाची दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक है तो सेफ हेचा नारा गावागावात पोहोचला। दुसरीकडे याला सज्जाद नोमानींनी मवियाला दिलेल्या मागण्यांचं पत्र पूरक ठरलं। या सगळ्यामुळे हिंदुत्वाचं बीज जनतेच्या मनात रुजलं आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी पुन्हा एकदा महायुतीला कौल दिला। तुम्हाला काय वाटतं? यंदा शरद पवारांचं जातीय राजकारण हिंदुत्वापुढे फोल ठरलं का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।